उदगीर तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न। उदगीर प्रतिनिधी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे वतीने सोमवारी डिसेंबर 23 उदगीर तहसील कार्यालयात संपन्न झाला। शासनाचे आदेशानुसार ग्राहकांचे हक्क जबाबदाऱ्या त्यांच्या संरक्षणार्थ असलेल्या विविध शासकीय यंत्रणा त्यांच्या उपस्थित राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून यावेळी ग्राहक जनजागृतीसाठी परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा व ग्राहक प्रबोधन आयोजित करण्यात आले। यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले, प्रशासकीय सदस्य अभिजित ओटे, ग्राहक पंचायत महिला जिल्हाध्यक्ष कौशल्या मंदाडे, तालुकाध्यक्ष गोंडन पिंपळे, प्रशासकीय सदस्य राजेश भोसले, रणजित सोमवंशी, उत्तम चव्हाण यांच्यासह आदी उपस्थित होते। अध्यक्ष सचिव ज्यांनी असा कार्यक्रम सुंदर आयोजित केला असं पुरवठा अधिकारी मॅडम, उपस्थित पत्रकार आणि बंधूंनो, ग्राहक हा तुम्ही आहे, तुम्ही आहे। ग्राहक जर नसतो आपण ग्राहक दिन साजरा झाला नसता। ग्राहक दिनानिमित्त मला एकच सांगायचं की रास्ता भावाबद्दल नेहमीच तक्रार होते। तू किती काम करणार करूया, किती जणांना राशन द्या, पण त्याला आपण कसं समजतो की तो दिला म्हणजे त्याच्यात किती खाल्ला। पण मला आपण अशी विनंती करायची आहे की रास्ता भावांना आपलं मार्जिन कमी होत असेल तर आपण शासनाला वाढवू। तुम्ही त्याबद्दल मला ग्राहकाला कुठेही त्याच्या मापामध्ये आपण कमी माल देणे ही करून मला नम्रपणे सांगायचं। मी परवा त्या कार्यक्रमात हेच सांगितलं की ग्राहक दुकानदाराच्या नवीन पाठीची मी राहील, त्यांनी जर एखाद्या ग्राहकाला जर गडबड केली त्याच्यासाठी तुमच्या मागे लागेल। त्याच्यामुळे एकच सांगतो, ग्राहक हा जर सजग राहिला तर तो कधीच त्याची लूट होत नाही। त्याचं उदाहरण सांगतो की आपण आज सोनं घेतो, सोनं 70-80,000 रुपये घेतो, पण त्याची 5,000ची टॅक्सची पावती काढली नाही, त्याचा टॅक्स लागतो। पण तेच सोनं जर कधी चोरीला गेला तर आपल्याला कोर्टामध्ये पुरावा म्हणून काय करावं लागते की त्याची पावती, त्याचा फोटो, तो असला का आपली वस्तू बातील भेट। किंवा समजा आपण शेतकरी बियाणे घेतात तर त्याची पावती घेतली, समजा ते बियाणे असले ते उगवले नाही तर ते आपल्याला काय कंपनी विरुद्ध काय करता येते ती कारवाई करण्यासाठी एक महत्त्वाचा विषय आहे। आज आपण बघितला आहे की सतत आपल्या इथे 100 रुपयाचा बॉन्ड हा 120 लाख विकला होता। ती गेली 6 वर्ष भांडत आहे, पण एकही ग्राहक माझ्याकडे येत नाही की 20 रुपये सर माझे जास्त चालले आहे। मी जो मानतो त्या दुकानदाराला वाटते की हा उद्याला काही काम नाही, हा उद्याच म्हणजे त्या दिशेला आहे। पण एखाद्या ग्राहकाचे 10-20 रुपये वाचला हा ग्राहक दिल्यासारखं होईल। त्याच्यामुळे आमची मीटिंग असते की दुकानदारांसोबत आहे तर दुकानदारांनी एक संकल्प केला पाहिजे की आज आपलं दुकान कोणामुळे आहे ते ग्राहकामुळे आहे। आपण जर आपल्या ग्राहकाला जरा न्याय दिला, मग त्याचं योग्य समजा इतका आहे वजन माप जर दिला तर त्याचं अभिनंदन होईल। आपला उद्योग तालुका हा पुढील ग्राहक जिल्हा आपण असं चांगलं काम केलंय। मला एकच विनंती करायची आहे मॅडम की पुढच्या वेळेला आपण प्रत्येक दुकानातले 5 ग्राहक बोलवा, कारण दुकानदार बोलवतो का ग्राहक जर बोलवलं तर आपल्याला कळलं की त्याची समस्या काय आहे, आपल्याला ते शासनापर्यंत मांडता येईल। त्यावेळेस हा ग्राहकांनी म्हणजे आपण केला असं हे होईल। मी सदैव आपल्या उद्योजकांच्या पाठीशी आहे। आपण कुठली अडचण आली सांगा की कुठल्याही व्यापाऱ्याचा लुटत नाही, पण व्यापारी जर एखाद्या ग्राहकाला लुटत असेल तर त्याच्यासाठी त्या ग्राहकासाठी मी एक लहान बनल्याशिवाय राहणार नाही। आपण मॅडम कार्यक्रम घेतला, 5 लाख रुपये काढून आलेल्या दत्ता बोंबेकर साहेब आपलं उद्योग करण्यासाठी मी आपलं स्वागत करतो। ग्राहकाच्या सदैव पाठीशी राहील, प्रकार उपस्थित राहील त्यांचंही करतो। थांबतो। जय हिंद, जय भारत।